एक महत्त्वाची बातमी रोहित पवार अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक पार पडलेली आहे। रोहित पवार अमोल कोल्हे आणि अजित गव्हाणेंमध्ये तासभर चर्चा झाली। राजकारणात काहीही होऊ शकतं, अमोल कोल्हे यांची ही प्रतिक्रिया। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। प्रदीप, सध्याची काय अपडेट? खरं तर गेले 25 मिनिटांपासून रोहित पवार अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक जी आहे ती सुरू आहे। विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी ही बैठक जी आहे ती पार पडते। ते म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षानं किती जागा लढवायच्या, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये किती जागा ज्या आहेत त्या पक्षानं लढवल्या जातील या संदर्भामध्ये ही बैठक जी आहे ती पार पडते। काँग्रेसनं आज आपली भूमिका जाहीर केलेली आहे ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करणार नाही किंवा जाणार नाही। त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं हालचाली जी आहे ती सुरू केलेल्या पाहायला मिळत आहेत। दोन राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा जी आहे ती गेल्या महिन्याभरापासून पार पडते। मात्र आज अधिकृतरित्या चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाचे दोन नेते जे आहेत ते अजित पवारांच्या घरी दाखल झालेले पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये अमोल कोल्हे त्याचबरोबर रोहित पवार यांचा समावेश आहे। आज अधिकृत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये काय निर्णय जो आहे तो जाहीर होतो काही पण महत्त्वाचं असणार आहे। अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं ते म्हणजे 26 तारखेला दोन राष्ट्रवादीच्या संदर्भामधला अधिकृत निर्णय जो आहे तो कळवला जाईल। विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी जे आहेत त्या कोणत्या चिन्हावरती लढतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज अधिकृतरित्या बैठक झाल्यानंतर दोन राष्ट्रवादींचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतात की शरद पवार पक्षाचे उमेदवार जे आहेत घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतील। मात्र आज हे चित्र स्पष्ट होईल। गेल्या 25 मिनिटांपासून रोहित पवार अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक जी आहे ती सुरू आहे। बैठकीनंतर अधिकृत माहिती दिली जाते का किंवा युतीची दोन राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा जी आहे ती कधीपर्यंत होते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता चित्र स्पष्ट झालेलं आहे ते म्हणजे काँग्रेस सोबळावरती लढल्यानंतर भाजपच्या विरोधामध्ये दोन राष्ट्रवादी जे आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र निवडणूक लढवताना पाहायला मिळतात आणि त्यासाठीची अधिकृत बैठक म्हणून स्वतः रोहित पवार आणि अमोल कोल्हे बैठकीसाठी दाखल झाले पाहायला मिळतात। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। सध्याची महत्त्वाची अपडेट आहे, अजित पवारांच्या भेटीसाठी रोहित पवार अमोल कोल्हे दाखल झालेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। ही गुप्त बैठक आहे। या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का याबद्दल स्पष्टता येणार आहे। रोहित पवार अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले, त्याची पहिली दृश्य आहेत। तर दुसरी दृश्य आहेत रोहित पवार अमोल कोल्हे आणि अजित गव्हाणेंमध्ये तब्बल तासभर चर्चा झालेली आहे। पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादींची ही गुप्त बैठक। या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का या संदर्भात चित्र स्पष्ट होणार आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित गव्हाणेंसोबत बैठक पार पडलेली आहे। बैठकीची ही दृश्य जी आहेत ती आपण दुसऱ्या विंडोमध्ये पाहतो। यामध्ये आपण रोहित पवार अमोल कोल्हे अजित गव्हाणेंसोबत चर्चा करताना पाहतोय। तब्बल तासभर ही चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर रोहित पवार अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। तर अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे राजकारणात काहीही होऊ शकतं आणि त्यानंतर भुवया उंचावलेल्या आहेत। अधिकृतरित्या घोषणा होणार का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित गव्हाणेंसोबत आधी बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर आता अजित पवारांसोबत बैठक सुरू। 3 ठिकाणी एकत्र लढण्यामुळे विलिनीकरणाच्या या चर्चा आहेत। या चर्चांमध्ये रोहित पवार आणि अमोल कोल्हे हे सध्या अजित पवारांसोबत चर्चा करतायत। हे दोन दृश्य अजित पवारांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत। तब्बल 25 मिनिटं होऊन गेलेली आहेत। ही चर्चा अजूनही सुरू आहे। गुप्त बैठक आहे। या बैठकीसंदर्भात फक्त अमोल कोल्हे यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया दिलेली आहे की राजकारणात काहीही होऊ शकतं आणि त्यानंतर ते पुढे गेलेले आहेत। सध्या तब्बल 25 मिनिटं होऊन गेलेली आहेत। अद्याप ही बैठक जी आहे ती सुरूच आहे। अजित पवार यांच्या भेटीसाठी रोहित पवार आणि अमोल कोल्हे दाखल झालेले आहेत।